नमस्कार भावांनो, प्रो कबड्डी सीझन 10च्या एकूण 61 मॅचेस ह्या झालेल्या आहेत। तर या 61 मॅचेस नंतर पॉइंट्स टेबल मध्ये काय काय चेंज झाला आहे, कोणती टीम कुठे आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। 60 नंबरची मॅच होती ती म्हणजे पुणेरी पलटण आणि तमिल तलावास यांच्यामध्ये। तर ही मॅच पुणेरी पलटणने एकूण 3 पॉइंटच्या लीडने जिंकली आहे। ही मॅच शेवटच्या रेड वरती डिसाइड झाली होती। तर 61वी मॅच होती ती म्हणजे बेंगॉल वॉरियर्स आणि हरियाणा यांच्यामध्ये। तर ही मॅच हरियाणा टीलर्सने एकूण 6 पॉइंटच्या लीडने जिंकली आहे। तर असा एकूण दिवसाच्या 2 मॅचेस होत्या। या 2 मॅचेसचा हा रिझल्ट होता। तर पॉइंट्स टेबलकडे वळण्याआधी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे। तर भावांनो, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूपच खूप धन्यवाद, कारण की आपल्या केबीडी मराठी यूट्यूब चॅनलची एकूण 1000 लोकांची संख्या झालेली आहे। म्हणजे आपली केबीडी मराठी यूट्यूब चॅनलची 1000 लोकांची फॅमिली झाली आहे। जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या केबीडी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो आता सबस्क्राइब करा आणि तुम्ही पण आपल्या फॅमिलीचे हिस्सा व्हा। तर तुमचं खूप धन्यवाद। तर मला तुम्ही पहिल्यापासून जसं सपोर्ट करता आहे, जसं आपल्या व्हिडिओला तुम्ही बघतायत, तर असंच मला सपोर्ट करत राहा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, कारण की खूप हिंदी क्रिएटर आहेत ते पण चांगले व्हिडिओ बनवतात। परंतु भावांनो, मराठी क्रिएटरला तुम्ही सपोर्ट द्या, तेव्हाच आपले मराठी माणसं हे पुढे येतील। तर तो विषय सोडा, आपण आता बघूया आपल्या पॉइंट्स टेबलकडे। तर पॉइंट्स टेबलकडे आपण खालून सुरुवात करूया आज। तर 12 नंबरवर आहे ती म्हणजे तेलुगू टायटन्स। तेलुगू टायटन्सने एकूण 10 मॅचेस खेळल्या आहेत। त्यांनी फक्त एकच मॅच जिंकली आहे आणि 9 मॅचेस हारल्या आहेत। असे त्यांच्याकडे एकूण 9 पॉइंट आहेत आणि ते नंबर 12 वर आहेत। नंबर 11 वर येते ती म्हणजे तमिल तलावास। तमिल तलावासने एकूण 10 मॅचेस खेळल्या आहेत। या 10 मॅचेस मध्ये त्या सुद्धा 2च मॅचेस जिंकल्या आहेत आणि 8 मॅचेस हारून त्यांच्याकडे एकूण 14 पॉइंट आहेत। नंबर 10 वर येते ती म्हणजे यूपी योद्धा। यूपी योद्धाने एकूण 11 मॅचेस खेळल्या आहेत। 11 मधला त्या एकूण 3 मॅचेस जिंकल्या आहेत आणि 7 मॅचेस हारल्या आहेत आणि एकूण त्यांच्याकडे हे 21 पॉइंट आहेत आणि त्या नंबर 10 वर आहेत। नंबर 9 वर ही बेंगॉल वॉरियर्स येते। बेंगॉल वॉरियर्सने एकूण 10 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधले त्या पण सुद्धा 3च जिंकल्या आहेत आणि 5 मॅचेस हारून आणि 2 मॅचेस टाय आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 23 पॉइंट आहेत। 8व्या नंबरवर येते ती म्हणजे बेंगलुरू बुल्स। बेंगलुरू बुल्सने एकूण 11 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 4 मॅचेस जिंकल्या आहेत आणि 7 मॅचेस हारल्या आहेत। एकूण त्यांच्याकडे सुद्धा 26 पॉइंट आहेत आणि त्या नंबर 8च्या स्थानावर आहेत। नंबर 7 वर ही पटना पायरेट्स येते। पटनाने एकूण 10 मॅचेस खेळल्या आहेत। त्यांच्यामध्ये 5 मॅचेस जिंकल्या आणि 5 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 28 पॉइंट आहेत। नंबर 6 वर ही हरियाणा येते। हरियाणाने एकूण 10 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 6 मॅचेस जिंकल्या आणि 4 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 31 पॉइंट आहेत। नंबर 5 वर ही यू मुंबई येते। यू मुंबईने एकूण 9 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 6 मॅचेस जिंकल्या आणि 3 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 31 पॉइंट आहेत। नंबर 4 वर ही दबंग दिल्ली येते। दबंग दिल्लीने एकूण 10 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 6 मॅचेस जिंकल्या, 3 मॅचेस हारल्या आणि 1 मॅचेस टाय आहे, म्हणून त्यांच्याकडे एकूण 35 पॉइंट आहेत। नंबर 3 वर ही जयपूर येते। जयपूरने एकूण 10 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 6 जिंकल्या, 2 हारल्या आणि 2 मॅचेस टाय आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 38 पॉइंट आहेत। नंबर 2 वर ही गुजरात येते। गुजरातने एकूण 10 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 7 जिंकल्या, 4 मॅचेस हारल्या, एकूण 39 पॉइंट आहेत। नंबर 1च्या स्थानावर अजून सुद्धा आपली पुणेरी पलटण आहे। पुणेरी पलटणने 10 मॅचेस खेळल्या। त्याच्यामधल्या 9 मॅचेस जिंकल्या आणि फक्त एकच मॅच हारली आहे, म्हणून त्यांच्याकडे एकूण 46 पॉइंट आहेत आणि पुणेरी पलटण नंबर 1च्या स्थानावर आहे। तर हा होता पॉइंट्स टेबल। तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही अजून सुद्धा सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सबस्क्राइब करा। आता आपल्या चॅनलवर असेच रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत।